वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गल्लीपासून अगदी दिल्लीपर्यंत भडका उडाला। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचाराच्या व्हिडिओनी सोशल मीडिया अक्षरशः भरून गेलाय। या आंदोलनात आता विरोधी पक्षांनी सुद्धा उडी घेतली आहे आणि राहुल गांधींनी अतिशय आक्रमकपणे रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर अनेक वर्षांनी खुद्द सोनिया गांधी सुद्धा मैदानात उतरल्या। पाठोपाठ महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, मनोज जरांगे पाटील, राजू शेट्टी, महादेव जानकर प्रत्येक जण आज जंतर मंतरवर पोहोचतोय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकीय रणकंदन सुरू झालंय। इकडे मुंबईत भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली। पाटण्यात तिकडे राजकीय राडा झाला, तर संसदेत तुफान असा गोंधळ उडाला, गदारोळ झाला। आणि याच दरम्यान काही आंदोलकांनी लाठीचार्जा विरोधात न्याय मागण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं, पण उत्तर मिळालं, मारहाणीचे व्हिडिओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही। तिकडे जंतर मंतरवर विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। दरम्यान राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख 3 मागण्या सरकारच्या समोर मांडल्या, ज्यात पहिली मागणी अर्थातच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आहे। त्यांचं म्हणणं आहे की प्रश्न फक्त नीट परीक्षेच्या फुटलेल्या पेपरचा नाहीये। या देशात गेल्या 10 वर्षात 152 परीक्षांचे पेपर फुटले। कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या आयुष्य भविष्याचा खेळ मांडला गेला। त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे। विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे। अशा प्रमुख 3 मागण्या मांडत राहुल गांधींनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरून एक प्रकारचं देशभरात राजकीय रण पेटलं। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून मागे हटायला ना विद्यार्थी तयार आहेत ना विरोधक। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या सरकारची एक प्रकारे राजकीय कोंडी झाली। आता या आंदोलनाची ही कोंडी कशी फुटणार हाच खरा सवाल आहे। आणि या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी दिल्लीवरून काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। हनुमंतजी, खूप स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे आहेत। अखिलजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत थोड्याच वेळात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मधु चव्हाण सुद्धा जोडले जाणार आहेत। आणि त्याचबरोबर शिवसेनेचे डॉक्टर राजू वाघमारे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। पण चर्चेची सुरुवात त्या दोघां येण्याच्या आधी मला वाटतं आपण सुरुवात करूया। हनुमंतजी, तुम्ही आज दिल्लीत आहात। आक्षेप हा घेतला जातोय, मी बाकी सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपांबद्दल त्यांना जे प्रश्न विचारायचे ते आल्यानंतर विचारतो, पण आज राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये 3 प्रमुख मागण्या केल्या। त्या 3 प्रमुख मागण्यांच्या मागची तुमची भूमिका काय? त्या मागण्या विद्यार्थ्यांच्या तुमच्या ज्या आहेत त्या मागण्यासाठी तुम्ही जे आज रस्त्यावरती उतरलेला आहात त्या मागची तुमची भूमिका काय आहे? का तुम्हाला मंत्र्यांचा राजीनामा हवा आहे? का तुम्हाला माफी हवी आहे? का तुम्हाला कारवाई हवी आहे? जंतर मंतरवरच्या ज्या मुलांना अमित शहांच्या नेतृत्वातील पोलिसांनी मारहाण केली, त्यांचे पाय मोडले, हात मोडले, डोक्याला दुखापत झाली, अशा असंख्य मुलांना मी आज स्वतः जाऊन भेटलो। त्यांच्या सोबत आम्ही आहोत। त्यांच्या वेदनांशी मी समरस झालो, त्यांचं दुःख समजून घेतलं। अतिशय वाईट पद्धतीनं दिल्लीच्या पोलिसांनी मुलींना, महिलांना, युवकांना, विद्यार्थ्यांना मारलेलं आहे। आणि ती सगळी जखमी मुलं आज जंतर मंतरवर बसलेली आहेत। हजारोंचा जनसमुदाय धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे या मागणीसाठी तिथं उपस्थित आहेत। 20-22 दिवस अहिंसेच्या मार्गानं, शांततेच्या मार्गानं हे आंदोलन चालू होतं। दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणून धर्मेंद्र प्रधानच्या घराच्या समोर ज्या दिवशी पेपर फुटला त्या दिवसापासून आमचे युवक काँग्रेसचे मुलं आहेत, संसदेमध्ये विरोधक बोलतायत, बाकीचे सगळे पक्ष बोलत आहेत। धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः मान्य केलं की हो, पेपर फुटला, आमची चूक झाली। एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। 22 मुलांचा जीव गेला या नीटच्या पेपर फुटीमुळे। 24 लाख मुलांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली। एका मुलाला नीट परीक्षेची तयारी करायची असेल त्याचा 5-5.5 लाख रुपयाचा वर्षाचा खर्च असतो। ट्युशन असेल, साहित्य असेल, राहणं असेल, रूम असेल, वगैरे वगैरे। हे सगळं 24 लाख मुलांना पुन्हा द्यावं लागलं। ज्या लोकांना अटक केली
ते सगळे फांद्या आहेत. मूळ बुंदा जो आहे तो नॅशनल टेस्टिंग एजन्सी, त्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी मधून पेपर फुटलेला आहे आणि तो पेपर फुटीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचीच जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. आज जंतर मंतरवरच्या कित्येक मुलांच्या तोंडी एकच शब्द होता, बॅनर होते, अकाउंटेबिलिटी फिक्स करा. याची अकाउंटेबिलिटी कोणाची? कोणाला तर तुम्ही धरतं त्यानं पेपर विकत घेतला आणि त्यानं पेपर विकला, ह्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना अटक करताय. पण नीट सारखा पेपर ज्याचं सगळं नियंत्रण हे केंद्र सरकारचं असतं, तो पेपर फुटला कसा त्याची जबाबदारी घ्या. 22 मुलं मेली त्याची जबाबदारी घ्या. म्हणून पेपर फुटल्यापासून आज तागायत रस्त्यावर पक्ष आहेत, विद्यार्थी आहेत, पालक आहेत, जंतर मंतरवरचे आंदोलक आहेत. राजीनामा देण्याबद्दल एक चकार शब्द सरकारनं अद्याप उच्चारलेला नाही. आणि मग ही मुलं एकत्र येत आहेत, ही मुलं दबाव आणतायत, विरोधक आवाज उठवतायत म्हणल्यानंतर तो अमानुषपणे तो आवाज दडपायचा म्हणून मारहाण, ती मारहाण गुंडांकरवी केली, पोलिसांच्या वेशामधल्या गुंडांनी केली. लाजिरवाणी गोष्ट विलासजी, मला सांगायला शरम वाटते की या देशाच्या गृहमंत्र्याच्या हातात ज्या दिल्ली पोलिसांचं नेतृत्व आहे, त्या दिल्ली पोलिसांच्या आयुक्तांनी आज एक पत्र काढलं आणि इथून पुढे पोलीस बंदोबस्तासाठी खाजगी वेशामधले माणसं आम्ही पाठवणार नाही असं देशाला सांगावं लागलं. ती खाजगी वेशामधले पोलीस हे उत्तर प्रदेश मधल्या, हरियाणा मधल्या आणि बिहार मधल्या भाजपाच्या गुंडांच्या टोळ्या होत्या. हे आता न्यायालयापर्यंत वकिलाची टीम सिद्ध करते. मारहाण झाली, राजीनामा देत नाही आणि 154 परीक्षा फुटले देशाबरोबर, पेपर फुटले. त्याची अकाउंटेबिलिटी एकावर पण फिक्स नाही. 2014 पासून 2026 पर्यंत 154 पेपर फुटले, एकाही माणसाला शिक्षा झालेली नाही आणि एकाही मंत्र्यानं राजीनामा दिलेला नाही. अर्ध्या मिनिटात शेवट करतो. हिवाळी अधिवेशनामध्ये मागच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी छाती ठोकून सांगितलं पेपर फुटीच्या विरोधात मी महाराष्ट्रात कायदा करतो. कायदा पास झाला. त्यांनी तसं म्हणल्यापासून 4थ्या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीचा पेपर फुटला. 2021 ला पेपर फुटला. क्लास 1 3 ऑफिसर अटक केले होते. आता नीटचा पेपर फुटला, पुन्हा महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटला. तर गोरगरिबाच्या मुलांना अभ्यास करणं आणि त्या अभ्यासातून नोकरी मिळवणं हा एकच मार्ग शिल्लक होता. तो मार्ग सुद्धा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, यांचे केंद्रीय मंत्री, त्यांचे राज्यामधले मंत्री पेपर विकून पैसे कमवतात आणि मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी करतात. याच्या विरोधातला संताप हिंसेच्या मार्गाने मोडून काढण्याची क्रूरता मोदी सरकारने केली. म्हणून राहुलजींनी आज प्रेसमध्ये 3 मागण्या मांडल्या. त्या मागण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढणार आहोत. आमची लढाई सुरू झालेली आहे. विद्यार्थी लढतायत. पहिली मागणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. मोदी साहेबांनी या लाठी हल्ल्याच्या लाठी हल्ला जो केला, त्या लाठी हल्ला झाला त्याच्याबद्दल या विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. आणि तिसरं, ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांच्या सेवेतून त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या निरागस मुलांना, अभ्यास करणाऱ्या मुलांना, मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा सेवेतून बडतर्फी झाली पाहिजे. 3 मागण्याशिवाय आम्ही संसदेमध्ये चर्चा करायला तयार नाही. ठीक आहे. मधु चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खूप स्वागत आहे तुमचं. स्वागत अर्थातच प्रश्नानं आहे. प्रश्न हा आहे, विरोधकांनी आज 3 मागण्या सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत. या मागण्या तुम्ही मान्य करणार का? आणि ही जी सगळी राजकीय कोंडी निर्माण झाली आहे ती कोंडी फोडणार का? पहिल्यांदा माझ्या आता मित्राने आपल्या अतिशय, त्यांना माझी विनंती आहे की तुमचं सगळं शांतपणे मी ऐकून घेतले, मध्ये जराही आपल्याला मी त्रास दिलेला नाही. आणि तुम्ही सुद्धा साधारणपणे कुठल्याही वाईट शब्दाचा उपयोग न करता बोलले. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे आणि आपणही करावी की माझं म्हणणं ऐकून घ्यावं. हो, घेतील. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आता निबंध वाचून दाखवला. काय त्यांनी मागण्या केल्या सरकारकडे, पंतप्रधानांकडे वगैरे वगैरे, ते सरकार आणि ते बघून घेतील. मुळात हे आंदोलन म्हणजे अराजक निर्माण करण्यासाठी होतं. येतो बोस्टन आणि जर्मनीमध्ये जून महिन्यात, अरे ऐका माझं आता पूर्ण ऐका ना. नाही, मी त्यांना सांगितलं येतो, ते हात वर करत होते. माझं असेल ते खोडून काढा ना नंतर. हो. हा, माझं असेल तो खोडून काढा नंतर. चला लोकांना ऐकू देत की चांगली चर्चा चालली आहे, जंतर मंतर शिवीगाळ नाही चालली आहे. तर त्यावेळेला तिथे बोस्टनमधून मागणी आली आणि जर्मनीमधून की भारताच्या शिक्षण मंत्र्याच्या प्रधानांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आणि 7 जूनला एक रस्ता आले. आज बाकीच्या गोष्टीला मी स्पर्श करत नाही, त्या ज्या चालल्या ते सगळं बघतोय. या आंदोलन सुरू झाल्यानंतर तिथे कोणी फिरकत नव्हते हे लक्षात आल्यानंतर संसदेवर मोर्चा न्यायचं ठरलं. आज जे सगळे विरोधी पक्ष स्वतःची पोळी बाजून घेत आहेत त्यांना माहिती नाही वादासाठी ग्रहित राखी आहे, नीटसाठी आंदोलन आहे. जे झालं ते वाईट झालं. 2006 पासून परवापर्यंत 52 वेळेला पेपर फुटले. बिहारमध्ये,
सगळ्या पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSCच्या कुठल्याही त्या ठिकाणी राजीनामा मागितला गेला नाही. 10-15 दिवसामध्ये अतिशय कठोर कर्नाटकामध्ये, केरळमध्ये आणि पंजाबमध्ये जिथे 2 ठिकाणी काँग्रेसचं राज्य आहे आणि एका ठिकाणी आपचं राज्य आहे, तिथे अमानुष लाठी हल्ला केला गेला. सगळे वर्तमानपत्र वाचा, सगळ्या रील्स आणि सगळे व्हिडिओ काढून बघा. तिथे सगळे गेले नाही. आंदोलनामध्ये कुठल्या गोष्टी दिल्या? हिंदू धर्माची देवी देवतांची निर्वचना केली. सीता के पति और नेता के काम करते, RSS मुर्दाबाद, ब्राह्मण मुर्दाबाद, भगवान भी कितना कमीना है, वो मोदी जैसा कमीना है, नाम रहे अल्लाह का, हम हिंदू नहीं है, हमें हिंदू राष्ट्र नहीं चाहिए, भारत तेरे तुकडे तुकडे हो गए, प्रेमानंद महाराज नहीं है. मग हे आंदोलन कसलं होतं? लाज वाटत नाही हिंदू देवदेवतांची विटंबना करायला? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागणं मी समजू शकतो, तुमचा अधिकार आहे. नाही सदाखोतला तुम्ही तो ऐकून माझा ऐका तुम्ही. हनुमनजी, हनुमनजी, तुम्ही माझा एकदा ऐका, तुम्ही माझा ऐका. हनुमनजी, तुम्ही नंतर बोला. हनुमनजी, परत तुम्हाला हनुमनजी, लाज तुम्हाला वाटत नाही पूर्ण वेळ शब्द देणार आहे. वापरायचा. तुम्हाला पूर्ण वेळ शब्द देतो. हनुमनजी, वापरायचा. प्लीज, अरे प्लीज. माझं आज बोलणं ना- ऐकावं, तुमची हिंमत हे असेल बघा, ना. माझं बोलणं ऐका ना, तुमचं सगळं ऐकलं मित्रांनी. मला नंतर तुम्ही उत्तर द्या. तुम्हाला एक त्या मिनिट, शब्दात नाही, नाही, बोलायला असं नाही. मी हनुमनजी, खंत म्हणतो. हनुमनजी, हनुमनजी, तुमचा लाज प्लीज. शब्द मागे घेतो प्लीज, आणि प्लीज, खंत वाटत प्लीज. नाही का? हे बघा, ऐका ना. मला आवडत एक नाही त्या ठिकाणी कुणाचा हिंदू आवाज बंद देवदेवतांची करणं. विटंबना करणारा मला ते कुठल्या आवडत तरी नाही. कॉमेडियनला ना, मला ऐका ते तुम्ही. आवडत नाही, पण विलास आज त्याला चर्चा, थांबवा तुम्ही. आज चर्चा. विलास मी शांतपणे ऐकतोय, थांबवा. हो, मी थांबवतो, मी थांबवा त्याला. थांबवतो ते, मी थांबवतो, जाणता मी राजा थांबवतो. म्हणता ना, हा. जाणता हनुमनजी, राजानी मी हे येतो पंतप्रधान तुमच्याकडे. कमीना मी आहे. तुम्हाला पूर्ण हे वेळ देतो. कमीने को हम खतम करेंगे. कालची भाषा काय होती त्या याची कॉक्रोचची त्या ठिकाणी कॉक्रोच खाद्य स्वतःला कॉक्रोच म्हणतात. काय भाषा होती? ये प्रधानमंत्री कमीना है, निकम्मा है, हम उसको निकालेंगे. ही भाषा. आम्ही विरोधी पक्षात होतो. मी 60 वर्ष राजकारणात आहे. श्रीमती इंदिरा गांधीने आम्हाला जेलमध्ये टाकली, कधी अवहेलना केली नाही. राजीव गांधींची कधी अवहेलना केली नाही. सोनियाजींची कधी अवहेलना केली नाही. आम्ही कुठल्या विरोधी पक्षांची केली नाही. ही भाषा आहे चाललेली. झालं तुमचं. माननीय शरद पवार साहेब तिथे, शरद पवार जिथे जातील तिथे आगाच लावतात ना. दुसरं काय त्यांना येतंय? त्यांनी आता ते सांगितलं का मुलांना पंतप्रधानांकडे गेले होते, की त्याच्याबद्दल मुलांनो, काय? तुमची मागणी मान्य करा. या परंतु अशी शिवीगाळ करणं हे गैर आहे या ठीक आहे, ठिकाणी. ठीक आहे. मेरा मनोज चव्हाणजी, लिंग माझ्या मेरी प्रश्नाचं मर्जी. उत्तर द्या. मी याचा सगळं आणि नीटच्या तुमचं परीक्षेचा काय मनोगत संबंध? ऐकलं. मी तुमचं सगळं लिंग तुमचं तुम्ही मनोगत बदलायला ऐकलं. माझ्या काय करा? प्रश्नाचं उत्तर तिथं द्या लिंग आता. बदलायला आलाय का? त्या ठिकाणी ज्या जितके- 3 प्रमुख मागण्या त्याचा निषेध मांडण्यात सांगितलं आल्या, जाईल. त्या मागण्या तुम्ही मान्य करणार का? मंत्र्यांचा राजीनामा तुम्ही घेणार का? ब्राह्मणांना शिव्या देऊ नका. आंदोलन कसलं आहे? शैक्षणिक आहे ना. मला 1 मिनिट बोलायला आणखी त्या ठिकाणी सांगा की ठीक आहे. आंदोलन त्या ठिकाणी अशासाठी आहे. मला आता माझ्या टीमकडून सांगण्यात आलंय की त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये, ते कट झालेत. चव्हाण साहेब, मी पुन्हा तुमच्याकडे येतो जेणेकरून माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचेल. काहीतरी तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. आपल्यासोबत अखिल चित्रे आहेत. अखिलजी, सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असं आहे, ऐकलं तुम्ही? मी पुन्हा ते सगळं रिपीट करणार नाही. ऐकलं. मुद्दा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आहे, नीटचा आहे, पण अजेंडा हा वेगळा आहे आणि तो राजकीय स्पेस शोधण्याचा अजेंडा आहे. अशा प्रकारची टीका ही विरोधकांवर केली जाते आणि आपलं राजकीय इप्सित साधण्यासाठी विरोधक तिथे गेलेत असं त्यांचं म्हणणं आहे. खरं आहे? कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. आणि सत्ताधाऱ्यांना जर ह्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. आणि मला तुम्ही फक्त ह्याच्यानंतर परत चर्चेत नाही संधी दिली बोलायला तरी चालेल, पण मला सलग बोलायला द्या. त्याचं कारण असं आहे, मी आज दिवसभर ज्या आंदोलकांना अटक केली जात आहे ते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे आम्ही त्यांना लिगल एड देऊन त्यांना सोडवण्याचं काम करत आहोत. तर म्हणून मी त्यातनं वेळ काढून या चर्चेला बसलेलो आहे. तर पहिलं तर मी एवढं सांगतो, सगळं मी ऐकलं त्याची उत्तर देतो. पहिलं तर ना जनरल डायर होते, आता राज्यात जनरल कायर आहे. आपण जर पाहिलं असेल काय प्रकारे ह्यांनी लाठीचार्ज केला तिकडे, कशा अमानुषपणे महिला जे कोण तिथे आंदोलक होते त्यांना पुरुषांनी मारलेलं आहे आणि ते ऑन रेकॉर्ड आलंय. त्याला खिळे लावले होते, खिळे. तुम्ही कुणावर करत होता? ते काय पाकिस्तानी होते ते का अफगाणिस्तानी होते? आणि ही वेळ आली का? जर तुम्हाला असंच वाटतं ना की दुसऱ्या लोकांनी ते हायजॅक केलं, तर जेव्हा सोनम वांगचूक हे तिकडे बसले होते त्यावेळी ह्यांना का वाटलं नाही की चर्चा करावीशी? मी आपल्याला विलासची आठवण करून देतो, कारण आपण तेव्हा देखील ऑन फील्ड होता. मला आजही लक्षात आहे, अण्णा हजारे आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा आपण ऑन फील्ड होता. 5व्या दिवशी चर्चा सुरू झाली होती की नाही? मी इकडे काँग्रेसची बाजू घ्यायला बसलो नाही, पण 5व्या दिवशी डायलॉग सुरू झाला. महाराष्ट्रातले नेते, आज स्वर्गीय विलासराव देशमुख नाही आहेत,
त्यांनी डायलॉग सुरू केला. तिथले नेते देखील जाऊन डायलॉग करत होते. परंतु तरी देखील भारतीय जनता पक्षाचे गडकरीपासनं नरेंद्र मोदींपर्यंत आपल्याकडे स्टेटमेंट आहे. तेव्हा ते काय म्हणत होते की हे सरकार दिल्ली की सल्तनत, ये आंदोलनकारियों से चर्चा नहीं कर रही है. 5 दिवस लागले म्हणून त्यांना इतकं दुःख होत होतं. सुषमा स्वराजजींचं ऑन रेकॉर्ड भाषण आहे की विरोधकांचं तुम्ही ऐकलं पाहिजे. मग आज कुठे गेलं? अटल बिहारी वाजपेयी आणि सुषमा स्वराज गेल्यानंतर शहीद झाली का भारतीय जनता पक्ष? आज जो भारतीय जनता पक्ष आहे फक्त 2 लोक चालवत आहेत. मग ते कोण आहेत? काय त्यांना का ऐकून घेतलं नाही? का चर्चा केली नाही? आणि काय म्हणायचे ते तेव्हा? दिल्ली की सल्तनत. आणि आज काय आहे? आज हुकुमशाह आणि त्यांचे अधिकारी शाह की अशा प्रकारचे लाठीचार्ज करायला लावता तुम्ही. काय ते गन चालवत होते, ऑटोमॅटिक AK-56 AK-47 रायफल घेऊन तुम्ही ताणलेले विद्यार्थ्यांवर. कोण होते ते? काय असा अनुचित प्रकार तिथे घडलेला? तुम्ही लाठीचार्ज अशा प्रकारे अमानुषपणे केल्यानंतर पण अनुचित प्रकार घडला नाही, हे तुम्ही पहिलं मान्य करा. तुम्हाला माफी मागणं गरजेचं. आज मला सांगा, महाराष्ट्रात, मी तुम्हाला व्हिडिओ नंतर शेअर करेन विलासजी, मला वाटतं तुमच्याकडे पण ती बातमी गेली आहे. मी आज एका पोलीस स्टेशनला गेलो होतो, मला पोलीस स्टेशनच्या आत येत नव्हते. काय लावलंय? मोगलाई लावली. का बरं? म्हणे नाही आत आम्ही आत नाही सोडू शकत, आम्हाला वरनं आदेश आहेत. मग पोलीस ऑन रेकॉर्ड सांगताय, मी व्हिडिओ शेअर करतो तुम्हाला, आत नाही सोडणार. का? पासपोर्ट लागेल आज पोलीस स्टेशनला महाराष्ट्रात जायला, का विजा लागेल? कुणासाठी पोलीस स्टेशन असतात? अशा प्रकारची दंडेलशाही हे तुम्ही का करताय? तुम्ही जितकं दाब आणणार ना तितकं हे खाल्लं तुम्हाला दाब उलटून लावतील विद्यार्थी. आजचा विद्यार्थी ऐकणार नाहीये. आणि आपण म्हणता ना की आम्ही म्हणजे तुमच्यावर आरोप करतोय. अहो, नरेंद्र मोदीजी म्हणाले होते, जिस देश का रुपया गिरता है उस देश का प्रधानमंत्री गिरा हुआ रहता है. आम्ही नाही बोललो, हे नरेंद्र मोदीजी बोलले होते. आणि आज तुम्ही प्रत्येक गोष्टीला डिफेंड करता, काही आला त्या गोष्टीला डिफेंड करता. तुम्हाला आजही वेळ त्यांच्याशी चर्चा करायला, तुम्ही का चर्चा करत नाही? का विद्यार्थ्यांपासून पळताय? ह्याचं उत्तर खरं तर भारतीय जनता पक्षाचे जे कोण प्रतिनिधी येत आहेत, मी घेतो त्यांच्याकडून उत्तर. मधुजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? मेरा लिंग मेरी मर्जी ही का आप मधु चव्हाणजी, ऐका ना, मधु चव्हाणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? थांबा, हनुमानजी येतो. काय झालं, मधल्या काळात त्यांचा संपर्क तुटला होता. चव्हाण साहेब, तुमच्यापर्यंत माझा आवाज येत नव्हता, मी बोलत होतो पण तुमच्यापर्यंत आलं नाही. माझा आता आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आता येतोय. मला बोलू द्या जरा. जरा नाही, तुम्हालाच बोलायचं. बोलू का? तुम्हालाच बोलायचं आहे. प्रश्न ऐका फक्त. प्रश्न हा आहे, आज मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय विद्यार्थ्यांकडून, विरोधकांकडून, सगळ्यांकडून. तुम्ही तो राजीनामा घेणार आहात का? टू द पॉइंट आपण चर्चा करूया. बाकी सगळं सगळ्यांना माहित आहे. लेटेस्ट येस विलास, लेटेस्ट टॉक टू द पॉइंट. मी प्राईम मिनिस्टर किंवा पार्लमेंटरी बोर्डात कोणी नाही आहे, त्यामुळे त्याचं उत्तर देत नाही. पण मी त्या ठिकाणी तत्व सांगतो. साधारणपणे एखादी नीटचा पेपर फुटल्यानंतर जे नुकसान झालं ते अतोनात होतं, त्यात काय गैर नाही, नाराजी होणं गैर नाही. हे नालायक क्लासवाले जे प्रोफेसर आहेत, पैसे कमवणारे, त्यांनी हे सगळं वाटोळं केलंय. परंतु एखाद्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स करावी लागते. कमिटी अपॉइंट केले, अनेक प्राचार्यांना पुण्यामधून वगैरे महिला प्राचार्य या सगळ्यांना पकडले, त्यांची इन्क्वायरी काढले. आणि मग तुम्ही हे म्हणा की बाबा याच्यावर SIT बसवा, याच्यावर CBI बसवा. आणि इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली जर प्रधानांचा त्याच्याशी संबंध असेल तर ऍक्शन घ्या ना तुम्ही. सांगितलं जबाबदारी नाहीये त्यांची काहीच. चव्हाण साहेब, त्यांची काही जबाबदारी नाहीये. हे बघा, मॉरल जबाबदारी फिक्स करावी लागते. उद्या कोण करणार ती? उद्या बॉर्डरवर एखादी घटना घडली तर एखादा पत्रकार म्हणे लष्कर प्रमुखाने राजीनामा द्या. मधु चव्हाणजी, मला माहित आहे, मी फिक्स करावी लागते. तुम्हाला अजिबात आवडणार नाही हे. तुम्हाला न आवडणारा प्रश्न विचारतोय. मला माहित आहे अजिबात आवडणार नाही. मी फक्त यादी आणली. मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यानंतर या देशातल्या गृहमंत्र्यांचा, चाकूरकरांचा तुम्ही राजीनामा घेतला. कारण काय काय सांगितले, वेगवेगळे कपडे बदलण्यापासून सगळं. मी येतो, मला उद्या. विलासराव देशमुख यांनी दिग्दर्शकाला सोबत घेतलं, विलासरावांचा राजीनामा घेतला. अशोक चव्हाणांचं नाव आलं, आज ते तुमच्याकडे आहेत, पण ठीक आहे, तेव्हा तुम्ही राजीनामा घेतला. अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, आरोप झाले. RR पाटलांचा एका वाक्यावर राजीनामा घेतला. संजय राठोडांचा घेतला, अनेक नाव आहेत.
तुम्हाला आता सांगतो विलास, ऐका प्लीज सर, मला ऐका, सांगा तुम्ही मला की पिनपॉइंटेड प्रश्न हा. विचारला, पिनपॉइंटेड उत्तर देतो. उत्तर घ्या ना, मला राग काय नाही विलास. प्रश्न विचारणं तुमचं काम आहे, आम्हाला बोलतं करणं काम आहे, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद जे सर. जे प्रश्न सांगितले त्या प्रत्येकाचं मी हाऊस मध्ये होतो, त्या ठिकाणी राजीनामा छोटे छोटे शहर में बडे बडे हादसे होते. हा राजीनामा आम्ही घेतला नाही, शरद पवार साहेबांनी घेतला. अर्थात तेच त्याच्या घेणार अनिल ना, देशमुखांचा त्यांच्या राजीनामा पक्षाचे ते होते बंद ना. झाले. हा. ऐका आता मला उत्तर द्यायला द्या ना तुम्ही. उत्तर मला प्रश्न एक अर्ध्या मिनिटात संपवतो. प्लीज प्लीज. तुम्ही ह्याही वेळेला राजीनामा मागा, मान्य आहे मला. चला वादासाठी गृहीत धरा, जा ना बाबा, हा राजीनामा घ्या. 20 दिवस झाले त्या ठिकाणी आम्ही बोलायला येणार नाही, आमच्याकडे झाले पाहिजेत. का राजीनामा? तुम्ही तुमचं आंदोलन राजीनाम्यासाठी नव्हतं. नवीन शैक्षणिक धोरणाचं वाटोळं कसं होईल सगळ्या व्यवस्थेत, हे सगळं ते पुरोगामी आहे त्यांचं संपेल. आणि ह्या घोषणाबद्दल विलास तुम्ही विचारत नाहीत, कोणाला विचारत नाहीत. सर सीता के पती का नाम. चव्हाण सर, मी तुमच्याकडे परत येतो. सोनम वांगचुक बोलतायत पहिल्यांदा, रुग्णालयातून पहिल्यांदा देशाला संबोधित करतायत, ते बोलतायत तोड़ूं और वापस देश सेवा में लग जाऊं. मैं खुद भी ऐसा ही करना चाहता हूं. मेरे लिए मेरा काम बहुत ज़रूरी है, मगर मैं सरकार से विनती करता हूं कि वो और ऐसे ताकत बल का प्रयोग न करें बच्चों पर. और दूसरी बात, उन पर आरोप और एफआईआर जिससे कि उन्हें सताया जा सके जेल या पुलिस द्वारा, ये न करने की मुझे आश्वासन चाहिए. और वो आश्वासन अगर जल्द मिल जाए तो मैं आप सबके और जो नेतागण यहाँ पर आए उनकी बातों का इज्जत करते हुए अनशन आज ही तोड़ूंगा. मगर अगर ऐसा कोई आश्वासन नहीं आए तो बदकिस्मती से मुझे ये अनशन जारी रखना पड़ेगा. जय हिंद. तो भूमिका नाही, अतिशय लॉजिकल, प्रत्येकाला पटेल अशा प्रकारची भूमिका सोनम वांगचुक यांनी घेतली. त्यांनी म्हटलं विद्यार्थ्यांचं नुकसान होईल अशा प्रकारची कुठली कारवाई करू नये, त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या, मला आश्वासन द्या, मी उपोषण तोडायला तयार आहे. मधुजी बोला. असं आहे विलासजी, काय सरकारने त्यांना त्या ठिकाणी काय आश्वासन द्यायचंय, त्यांची मागणी करायचंय, हा दिल्लीच्या सरकारचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान कधी होईल यासाठी आम्ही त्या ठिकाणी करत नाही. आता तिथे मुंबईमध्ये मोर्चा निघाला होता, तुमच्या इथे येईल त्याचं. तिथे पंतप्रधानांना चुतिया बितिया म्हणत होते की ज्याला राज ठाकरेंनी मुलाखत दिली. रोखलं नाही त्यांनी, त्यांना रोखलं नाही. आता जे वांगचुक जे बोलतायत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. 2007ला यांच्याच सरकारने काँग्रेसच्या तुम्ही राष्ट्रद्रोही कारवाया करताय, त्यांच्यावर ऍक्शन घ्या म्हणून लेहच्या कलेक्टरला पत्र लिहिलं होतं. त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल मी जाहीर शंका व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, माझं मत आहे, मी कोण पंतप्रधान नाही की पक्षाचा वरिष्ठ मग त्यांना नेता नाही. जेलमध्ये का नाही आम्ही विनंती टाकत करू. तुम्ही? पोलिसांवर ज्यांनी पेपर स्प्रे मारले आहेत, ज्यांनी पोलिसांना दगड मारलेले आहेत, महिलांना पुढे करून अराजक निर्माण करत होते, ते सिद्ध होईल, त्यांना सरकार माफ करेल असं मला वाटत नाही. हा जे निरागस लोक आहेत, आंदोलनामध्ये उगाच भरडले गेले आहेत, त्यांना बळीचा बकरा स्टुडंटना आम्ही कोणी बनवतील असं मला वाटत नाही. त्यांच्याबद्दल सहानुभूतीचीच त्या ठिकाणी दृष्टी घेईल. पण आज जे सगळे गेलेत ना पोळ्या भाजून घ्यायला, त्यांचं आता हे काय म्हणतात, मी झुरळ आहे. अरे तू सिंहाचा मुलगा आहेस बाळासाहेबांचा, म्हणतो मी झुरळ आहे. आता सिंहाच्या पोटी नातू हा झुरळ कसा निर्माण झाला? बाळासाहेब म्हणून अश्रू टाकत असतील, हो अश्रू टाकत असतील. तुमचं सगळं अस्तित्व संपलेलं आहे. सांगितलं का शरद पवार साहेबांनी तिथे जाऊन की ह्या शिवीगाळ करू नका, शांततेच्या मार्गाने जा. तुम्ही गाड्या उलटवून टाकल्यात, पोलिसांना मारलं, मारो उसको, खतम करो. हे तुमच्याच व्हिडिओवर पाहिलं आज संध्याकाळी मी टीव्हीवर क्लिप. मारो पोलीस को, खतम करो उसको. दुसरा म्हणाला हे कम बघा, मारो. शरद पवारांचं तुमचं काय चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही. शरद पवार यांच्याबद्दल त्यांचे काही प्रतिनिधी पण इथं नाही आहेत आणि तुमचं आणि शरद पवारांचं काय नातं आहे हे आम्हाला पण माहित नाही, कुणालाच माहित नाही. ते तुम्ही काय बोलता ते तुम्हालाच माहित आहे. ते शरद पवारांचं सोडून द्या विषय. अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत. अखिलजी, मी तुमच्याकडे येतो, पण त्याच्या आधी डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आलेले आहेत. डॉक्टर, तुमचं स्वागत करतो. पण अखिल चित्रे यांच्याकडे मला जाणं भाग आहे, कारण त्यांच्या नेत्याबद्दल अतिशय गंभीर त्यांनी आरोप केला. काय ना विलासजी, आता यांनी बाळासाहेबांचा दाखला दिला. वारंवार भारतीय जनता पक्षाला बाळासाहेबांचा दाखला दिल्याशिवाय काही हिंदुत्व त्यांचं पुढे सरकत नाही.
बाळासाहेबांनी जे काय सांगितलेलं ना त्याचा व्हिडिओ पण पाठवतो पाहिजे तर त्यांच्या जर स्मरणात नसेल तर बाळासाहेब असं म्हणाले होते सत्ता आलेली तेव्हा 95ला की ज्यावेळी आमचा मुख्यमंत्री बसेल त्यावेळी मंत्र्यांना मी आदेश दिलेले आहेत, मुख्यमंत्र्यांना पण आदेश दिले की जेव्हा मोर्चे निघतील मंत्रालयावर ना तर आमचे मंत्री मुख्यमंत्री हे खाली रस्त्यावर जातील आणि तिकडे जाऊन ते निवेदन स्वीकारतील, त्यांचा काय विषय असेल तिथे सोडवतील, पण कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज किंवा दंडेलशाही मी माझ्या शिवशाहीमध्ये होऊ देणार नाही, हे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. म्हणून बाळासाहेबांचे उगीच आपल्या स्वार्थापोटी काय दाखले द्यायचे ते देत राहू नका. राहिला प्रश्न कॉक्रोच, मी झुरळ आहे कॉक्रोच, हे असं कुठलंही वक्तव्य आदित्य ठाकरेंकडनं आलेलं नाहीये. विषय असा आहे की हे जे कोण आपले आहेत CJI त्यांनी असं सांगितलं होतं की देशाचे जे कोण तरुण आहेत हे झुरळ आहेत, तर आदित्य ठाकरे तरुण आहेत, तर त्याच्यावरती त्यांनी सरकाजम जर यांना समजत असेल तर त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं की मग आम्ही सगळे झुरळ आहोत. बाळासाहेबांच्या पोटीत वाघ आला आणि हे सगळं सांगायची गरज नाही. तुमचं भारतीय जनता पक्षाचं सध्या काय चाललंय की अटल बिहारी वाजपेयींचे काय विचार होते आणि सुषमा स्वराज यांचे काय विचार होते आणि आता हे दोन जे कोण तानाशाह आणि हुकुमशाह आलेत त्यांच्या राज्यात हे कशा प्रकारे हे सगळं चाललंय ह्याचा तुम्ही जर विचार केला तर मला असं वाटतं सिनियर ठीक आहे मला तुमची बाजू ऐकायची होती म्हणून मी तुम्हाला वेळ दिला. तो डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहे. डॉक्टर तुम्ही उशिरा आलात, अर्थातच तुम्हाला वेळ कमी मिळणार आहे, पण डॉक्टर राजू वाघमारेंचं काय म्हणणं आहे? आज ज्या प्रकारे हे सगळं आंदोलन सुरू आहे, या देशातला तरुण आज देशातल्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागतोय. मित्रपक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? विद्यार्थ्यांचा आवाज तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहात, तुम्ही सांगणार आहात काय लोकांचं म्हणणं आहे, की तुम्ही त्यांना डिफेंड करणार आहात? विलासजी, सगळ्यात प्रथम या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविषयी पूर्ण सहानुभूती आणि पूर्ण आदर आम्हाला आहे, आमच्या पक्षाला आहे. आम्ही स्वतः विद्यार्थी होतो, आम्ही डॉक्टर झालो, नीट परीक्षेचा अभ्यास आणि त्याच्यातून जर तो पेपर फुटल्यानंतरच्या वेदना या त्यांच्या काय असतील याची जाणीव पण स्वतः आम्हाला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आंदोलनाबद्दल, त्यांच्या मागण्यांबद्दल शिवसेना पूर्णपणे सहानुभूतीपूर्वक त्यांच्या बरोबर आहे. पण हे होत असताना त्यांच्या आंदोलनामध्ये स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी जे विरोधक काम करतायत, मग त्याच्यामध्ये उभाटा आली, त्याच्यामध्ये आप आली, त्याच्यामध्ये काँग्रेस आली, हा जो प्रकार विरोधकांनी केला तो अत्यंत निराशाजनक आणि गलिच्छ प्रकार. काय अपेक्षा आहे विरोधकांकडून? तुम्हाला काय अपेक्षा आहे? त्यांचं काम काय? त्यांना लाल दिवा कशासाठी दिलाय? त्यांना फंड कशासाठी दिला जातो? त्यांनी काय करावं अशी अपेक्षा आहे आपली? बघा, विरोधकांनी हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. उद्धव ठाकरे तिकडे जातात, उद्धव ठाकरेंची भाषा असते की सरकार बदलतो. राहुल गांधी जातात, पंतप्रधानांचा राजीनामा मागतात, सरकार बदलतो. आपवाले जातात, तीच भाषा. अरे पण तुम्ही विद्यार्थ्यांसाठी केलात ना, विद्यार्थ्यांना जर तुम्ही महत्व देता, त्यांच्या आंदोलनाबद्दल तुम्हाला आदर आहे, त्यांच्या मागण्यांबद्दल आदर आहे, त्यांच्या भविष्याबद्दल तुमच्या मनामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, तर तुम्ही तिकडे जाऊन त्या आंदोलनाला एका अर्थाने वाईट दिशा दाखवण्याचं काम जर कोणी केलं असेल विलासजी, तर या विरोधकांनी केलं. आज राहुल गांधींनी ज्यावेळी पंतप्रधानांच्या त्या बंगल्याच्या त्या रस्त्यावर ज्यावेळी आंदोलन केलं, त्यावेळी पूर्ण लक्ष राहुल गांधींनी आपल्याकडे काढून घेतलं. राहुल गांधी पूर्ण खासदार तिकडे, म्हणजे आंदोलन राहिलं बाजूला, पण तुम्ही आम्हाला बघा, आमचं अस्तित्व बघा. उद्धव ठाकरेंनी काय केलं? ज्यावेळी 15-20 दिवस जंतर मंतरवर कॉक्रोच पार्टीचे लोक बसले होते, येतो हनुमान, मला माहिती आहे, वांगचुक साहेब उपोषण करत होते, त्यावेळी फेसबुक लीडर उद्धव ठाकरे फेसबुक वरूनच बोलत होते की आम्ही पाठिंबा देतो. का गेले नाहीत त्यांना भेटायला? आता कालचं ज्यावेळी देशामध्ये मला सांगा, सगळं हे ऐका, देशामध्ये हे सगळं पसरलं गेलं, देशामध्ये सगळा मीडिया याच्या पाठीमागे लागला, त्यावेळी उद्धव ठाकरे उठतात आणि जंतर मंतरवर जातात. अरे पण तुम्हाला कोणी रोखलंय?
तुम्ही जायला पाहिजे ना, त्यांच्या आधी धावत तुम्ही जायला पाहिजे ना. मुंबईतून लक्षात आधी घ्या. पोहोचण्यापेक्षा दिल्लीतल्या लोकांनी तिथं पटकन गेलं पाहिजे. एक लक्षात घ्या हा. विलाजी, आम्ही तेच सांगतोय ना हम्म. की विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या मागण्यांशी, त्यांच्या आंदोलनाशी पूर्ण सहमत आणि सहानुभूती आमच्याकडे आहे. मग का पण गेलं नाही तुम्ही? विरोधकांनी जो गलिच्छ प्रकार केला त्याची माफी विरोधकांनी, विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. कारण विरोधकांनी काय केलं की त्यांच्या खांद्यावर बंदूक टाकून स्वतःचा राजकीय अजेंडा राबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि केजरीवाल यांनी जो केलेला आहे तो अतिशय शर्मेची गोष्ट आहे. यांनी या विद्यार्थ्यांच्या म्हणजे त्यांना आंदोलनाचा- राजकीय फायदा होईल ह्या गोष्टीची तुम्हाला जास्त भीती आहे असं. आम्हाला पण भीती नाही. पण एक गोष्ट आहे ना, ते काय विलाजी, आम्हाला भीती अजिबात नाही. आम्हाला काय वाटतंय की पण तुम्ही पण विद्यार्थ्यांचा अपमान पण डॉक्टर केला ना. मला सांगा, डॉक्टर मला त्यांच्या सांगा, तुम्ही पण आंदोलनाचा राजकारणी अपमान आहात, तुम्ही पण राजकारणी आहात. एक संधी तुम्ही राजकारणी लोक सोडत नाहीत. तुम्हाला जर कुठं 4-2 मतं दिसली तर तुम्ही प्रयत्न करता ना, अहो, आणि पण तुमचं एक ते काम लक्षात आहे. घ्या, अहो, हा. त्या विद्यार्थ्यांचं दुःख तुम्ही बघा ना, स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी हा. तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांना बगल देऊन तिकडे जाऊन स्वतःचा अजेंडा राबवता. पण तुम्हीच ही म्हणत होता कसली ते विदेशात राजकीय आहेत खेळी? म्हणून ते येत नाहीत, अहो, भारतात ही येत कसली नाही. राजकीय खेळी? बरं ठीक तुम्ही आहे. सांगा ना, त्या विद्यार्थ्यांची माफी या विरोधकांनी मागितली पाहिजे. हनुमानजी सगळ्यात हनुमानजी प्रथम. ते म्हणतात माफी तुम्ही मागा, माफी तुम्ही मागितली पाहिजे. तुम्ही स्वतःचं नेतृत्व चमकून घेण्याचा, स्वतःवर फोकस ठेवण्याचा ह्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न केला अहो, आणि म्हणून राहुल माफी गांधी तुम्ही मागा म्हणतायत ते. याच्या अगोदर दिसलं नाही का आंदोलन विलासजी, करणं? हा विचारतो ऐका ना, आता. ऐका ना, माझं ऐका ना. डॉक्टर ऐका. विचारतो. विलासजी, मी खरंच या देशातल्या विद्यार्थ्यांची माफी मागतो की हा देश माझा आहे. चव्हाण साहेब येतो या या देशातल्या, जसं वाघमारे सरांनी अपेक्षा व्यक्त केली की आम्ही माफी मागितली पाहिजे, मी खरोखर वाघमारे सर, काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या देशातल्या विद्यार्थ्यांची माफी मागतो. कारण 22 विद्यार्थ्यांचा जीव गेलाय. तुम्ही सरकारमध्ये असाल, आम्ही विरोधक असाल, देश म्हणून 22 जीवांना गळफास घ्यावा लागला, विष खावं लागलं. ही तुमच्या माझ्या सरकारवरची, विरोधी पक्ष आणि देश आणि सिस्टीम म्हणून तुमच्या माझ्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण खरंच त्या 22 कुटुंबाची माफी मागायला हवी. 1. 2, तुम्ही म्हणले की राजकीय पोळी भाजून घ्यायचा विरोधकांचा डाव आहे आणि राहुलजींचं नाव घेतलं तुम्ही. ज्या वेळेस मुंबईवर हल्ला झाला, मुंबईवरच्या हल्ल्यामध्ये आपल्या सिक्युरिटी सिस्टीमनी अजून त्या दहशतवाद्यांचा पूर्ण खात्मा केला नव्हता. त्याच्या अगोदर गुजरातमधून एक माणूस इथे येतो आणि प्रेस कॉन्फरन्स घेतो. ते काय भाजणं होतं? पहिला. दुसरा प्रश्न माझा, लोकपाल आंदोलन काय भारतीय जनता पक्षाच्या बॅनर खाली नव्हतं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बॅनर खाली नव्हतं. मग त्या लोकपालच्या आंदोलनामध्ये आदरणीय सुषमाताई स्वराज, आदरणीय अरुणजी जेटली, आदरणीय राजनाथ सिंगजी काय भाजायला गेले होते? भाजतच होते ना काहीतर. त्यामुळं ऐका, माझं होऊ द्या केशवजी, माझं होऊ द्या. नाही अस्वस्थ व्हायचं नाही. तुम्ही बोलताना मी बोलतो नाही. डॉक्टर मी विचारतो. डॉक्टर माझं काम तुम्ही नका करू, माझं काम तुम्ही नका करू. मी विचारतो त्यांना. तुम्हाला काय वाटतं? मी त्यांना विचारणार नाही. विचारतो. ऐका, चव्हाण साहेब माझं येतो शेवट तुमच्याकडे. प्लीज येतो ऐका. तुमच्याकडे. माझं होत का? DRDO मध्ये प्रदीप कुलुरकर नावाच्या माणसानं आपली गुप्त माहिती फोडली. चंपतराय नावाच्या माणसानं दानपेटी फोडली. धर्मेंद्र प्रधान यांनी नीटचा पेपर फोडला आणि देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी शिवसेना फोडली. भारतीय जनता पक्षानं फोडाफोडी करण्याची सिस्टीम, मोडेस ऑपरेंडी या देशामध्ये कशी राबवली बघा. याच्या विरोधात ही मुलं आहेत. चव्हाण साहेब ज्येष्ठ आहेत. पण हनुमानजी एक राहते. ऐका, शेवट होऊ द्या. मला 3 लोक प्रश्न विचारतात, मला कन्फ्युज करू नका. मधु चव्हाण साहेब ज्येष्ठ आहेत, वडिलाच्या वयाचे आहेत. त्यांना माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही माझ्यासोबत उद्या जंतर मंतरला चला आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हातात घेतलेले दहशतवादी आहेत का? तिथं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, बाबासाहेबांचा फोटो, भगतसिंगाचा फोटो हातात घेतलेले, गांधीजीचं बॅनर लावलेले लोक दहशतवादी आहेत का? तो सदा खोत नावाचा तुमचा आमदार, तो म्हणतो हे दहशतवादी आहेत. त्याचा राजीनामा घ्या, मग तुम्ही चर्चेला या. विद्यार्थ्याचा अपमान करताय, दहशतवादी दिसतायत. मग या देशाच्या राजधानीमध्ये हनुमानजी वेळ कमी आहे मला. राजधानीमध्ये 15,000 जर तुम्हाला विद्यार्थ्यांच्या बद्दल सहानुभूती आहे, तुम्ही त्यांच्या सोबत आहात, तर मग तुम्ही तुमची वेगळी चूल का मांडली हा त्यांचा सवाल आहे. दुसरं, बाकी सगळे नेते जर त्यांच्या व्यासपीठावर जाऊन आपली भूमिका मांडतायत, तुम्ही वेगळी चूल का मांडली? अगदी थोडक्यात मला उत्तर. चव्हाण साहेबांकडे मला जायचं, ते बराच वेळ जर वाट पाहत आहेत. विलासजी, जंतर मंतरवरचं आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर
येतो धर्मेंद्र चव्हाण प्रधान साहेब. यांच्या घरासमोर ऐका की माझं होऊ द्या हो. जंतर मंतरवरचं आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर धर्मेंद्र प्रधानच्या घरासमोर युवक काँग्रेसच्या तरुणांना लाट्या काट्या घातल्या, वॉटर कॅनन मारले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. 89 शहरामध्ये देशाच्या नीट पेपर फुटीच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर होती. संसदेत आम्ही लढतोय, रस्त्यावर लढतोय, आणि मग आणखी कोणीतरी लढतंय. देश म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहणं विरोधी पक्षनेता म्हणून राहुलजींचं कर्तव्य आहे, काँग्रेसचं कर्तव्य आहे. आम्ही संसदेमध्ये आवाज उठवू, रस्त्यावर आवाज उठवून या देशामध्ये जे जंगलासाठी लढतील, पाण्यासाठी लढतील, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढतील, त्यांच्यासोबत जाणं हेच विरोधी पक्षाचं काम आहे. ती जबाबदारी लोकांनी आम्हाला दिली, ती जबाबदारी आम्ही करतोय. त्यात काय तुम्हाला एवढं दुखायचं कारण आहे सत्ताधारी पक्षाला? ठीक आहे. तुमच्या पंतप्रधानांनी अजून सकाळ शब्द काढला नाही, ही हा. किती शर्मेची लाजिरवाणी गोष्ट आहे. ठीक आहे. एक शब्द मधु काढला चव्हाणजी, नाही पंतप्रधानांनी. माझं वेळ कमी आहे. मधु चव्हाणजी, खरं तर लोकशाहीमध्ये डायलॉग खूप महत्वाचा असं आहे की असतो. मी दोन प्रश्नाची प्लीज उत्तरं ऐका ना. दिली आहेत. माझा प्रश्न तर उद्या कशाचं उत्तर देणार आहेत तुम्ही? ऐका ना, माझा प्रश्न हा आहे, बरोबर. लोकशाहीमध्ये डायलॉग खूप महत्वाचा असतो. तुमची उभी हयात गेली तुम्हा लोकांची. तुम्ही सत्ता किती दिवस बघितली? आता सत्ता बघितली आहे तुम्ही. तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचं उभं आयुष्य संघर्ष करण्यात गेलं, लोकांच्या प्रश्नावर भांडण्यात गेलं, आणि ह्या सगळ्या गोष्टींवर भांडत तुम्ही आत्ता राजकारणामध्ये इथपर्यंत पोहोचलेले आहात. खरंच या देशातल्या जनतेनं काही प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाला उत्तर देणं आपण बांधील आहोत असं तुम्हाला का वाटेना असं झालंय? अजिबात तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपल्याला जनतेने काय प्रश्न विचारला तर आपली बांधिलकी आहे याच्यात जराही वाद नाही विलास. राष्ट्रहिताचे, जनहिताचे प्रश्न घेऊन मोर्चे निघतील, आंदोलन होतील, उपोषण होतील. त्याला त्या मराठ्यांच्या हिताचं काय होतं? जरांगे पाटलांना भेटायला विखे पाटील पाठवले होते, त्याच्यानंतर महाजन जातात. आता माझ्या मित्रांनी सांगितलं की हिंदूंचे, शिवाजी महाराजांचे फोटो घेतले. कसाब पण हातामध्ये गंडा आणि गळ्यामध्ये त्या ठिकाणी रामाचा फोटो घेऊन आलेला होता. हिंदू दहशतवादी सिद्ध झालं नसतं, तुकाराम ओंबळेंनी पकडलं नसतं तर. पाठिंबा सुषमाताईंनी पण दिला, तो दिला लोकहितासाठी होतं लोकपाल विधेयक. इथे लोकहिताचं काय असेल तर भेटायला गेले असते. पहिल्या दिवसापासून राजीनामा द्या. पहिल्या दिवसापासून RSS मुर्दाबाद, ब्राह्मण मुर्दाबाद, या सगळ्या विघातक घोषणा दिल्या होत्या. हे त्यांचं नका ना ऐकू. मी काय म्हणतो, ते तुमचे विरोधक आहेत, त्यांचं नका ऐकू, विद्यार्थ्यांचं ऐका ना. म्हणून त्यांना भेटायला जाण्याची बांधिलकी नाही, त्यांना देशद्रोही आंदोलनाला भेटायला जाण्याची बांधिलकी नाही. पण विद्यार्थ्यांचं हित असेल आणि ते आले असते की आम्हाला तुम्हाला भेटायचे प्रधानजी किंवा माननीय मुख्यमंत्री महोदय, प्रधानमंत्री, तर दिली असते वेळ ना. बरं, असं काय केलं या देशातल्या जनतेनं तर ते देशभक्तांचं आंदोलन वाटेल तुम्हाला? 20 दिवस यांना भेटायला जायचं. असं काय केलं या देशातल्या जनतेनं? मेरी मर्जी, त्यांना भेटायला मधु चव्हाणजी, या देशातल्या जनतेनं असं कधी आंदोलन, कुठे, कसं आंदोलन करावं जेणेकरून ते वाटेल की देशभक्तांचं आंदोलन आहे? काही आचारसंहिता, त्याची काही नियमावली आपल्याला करता येऊ शकते का? हा, मग नीट परीक्षेमध्ये एका वाक्यात संपवतो, वेळ झालाय. नीट परीक्षेमध्ये अंततोगत्वा अल्टिमेटली प्रधान या प्रकारे जबाबदार आहेत. आता ते बोलले ना, प्रधानाने पेपर फोडला, जेलमध्ये टाका, काय वाटेल ते करा. बेछूट आरोप करायचे. आणि बोस्टन आणि जर्मनीमध्ये मागणी केल्यानंतर हा माणूस सुपारी घेऊन येतो परदेशातून 7 जूनला आणि इथे आंदोलनाला बसतो. हे एवढं सोपं नाहीये. आम्हालाही कळतं कशासाठी चाललंय ते. पोलिसांना का मारायला होतायत? लहान लेकराला मारायला होता, पळून हे झालं. पोलिसांना काय देशद्रोही घोषणा देणाऱ्यांना पोलीस ठोकणार, संसदेत सोडणार नाही. पुरावे संसदेत चर्चा करा ना. पळ का काढताय? संसदेत चर्चा करा. तुमच्या नेत्याला चर्चा नको. तुमचा नेता रोमिंग आहे, पळ काढताय, जबाबदारी घेत नाही. तुम्हाला कशाला प्रदेश मोराला दाणे खाऊ घालायला निवडून दिलं? एक कुटुंब पक्ष घरामध्ये बसून मोराला दाणे खाऊ घालायसाठी पंतप्रधान पद आहे. ठीक आहे, लोकांच्या समोर माझा वेळ संपलाय. डॉक्टर, एका वाक्यात उत्तर हवंय मला. मित्रपक्ष म्हणून तुम्ही सरकारला सांगाल का? चला, डायलॉग सुरू करा. नक्कीच मित्रपक्ष म्हणून आम्ही विद्यार्थ्यांबरोबर आहोत. आमची पूर्ण सहानुभूती आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. या देशात विद्यार्थी या देशाचा कणा आहे आणि विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यांना सगळ्या सवलती मिळाल्या पाहिजेत आणि त्यांचं फ्युचर जे आहे ते ब्राईट झालं तर देशाचा फ्युचर हे ब्राईट होईल. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या बरोबर आमच्या पूर्ण संवेदना आणि शिवसेना आहे. ठीक आहे, आशा करूया की विद्यार्थ्यांच्या संवेदना समजून घेऊन त्यांच्या त्या प्रश्नावरती मार्ग काढला जाईल
आणि जी अभूतपूर्व अशा प्रकारची राजकीय कोंडी निर्माण झाली आहे ती कोंडी फुटेल. पण त्याच्यासाठी संवेदना महत्वाची आहे, संवाद महत्वाचा आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कालही ते सांगितलं, लोकशाहीमध्ये संवादाशिवाय कुठलाही प्रश्न सुटत नाही. संवाद गरजेचा आहे. आत्ता वांगचूक यांनी सांगितलं, तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार नाही, जे दाखल केले ते मागे घ्याल सांगा, मी उपोषण सोडायला तयार आहे. अडेलतट्टू भूमिका त्यांनी अजिबात घेतलेली नाहीये. आता प्रतिसाद देणं सरकारची जबाबदारी आहे. या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. पण बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानं आंदोलनाची कोंडी फुटेल का? तर 83% लोकांना वाटतंय होय, हाच एक मुद्दा आहे ज्याच्यातून या आंदोलनाची कोंडी फुटेल. 17% लोकांना नाही असं वाटतंय. पण आंदोलनाची कोंडी खरंच फोडायची आहे का? सवाल हाच. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.